आणि विधानसभेच्या सभागृहाच्या या प्रिमायसेसमध्ये आतापर्यंत अशी घटना घडली नव्हती। हे सार्वभौम सभागृह आहे, याचं पावित्र्य सगळ्यांनी राखलं पाहिजे आणि झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि अक्षम्य आहे आणि त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील गांभीर्याने घेतलं आहे, अध्यक्ष महोदयांनी देखील गांभीर्याने घेतलेलं आहे आणि नक्कीच यावर कडक कारवाई करावी अशा प्रकारची सगळ्यांची भावना आहे। कारण शेवटी विधान भवन हा परिसर जो आहे, इथं कायदे आपण करतो, त्याचबरोबर हे कायदे मंडळ आहे, या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम या विधिमंडळातून होतं आणि म्हणून हे पवित्र वास्तू आहे आणि मग याचं पावित्र्य राखण्याचं काम सर्वांनी केलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांना या ठिकाणी माझी विनंती आहे, या विधिमंडळ सभागृह असेल, अंबवणा हा परिसर असेल, याचं पावित्र्य सगळ्यांनी राखावं आणि या कालच्या झालेल्या घटनेबाबत अध्यक्ष महोदय कडक कारवाई करतील। मुख्यमंत्री महोदयांनी देखील गांभीर्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच्या घटनेवरती प्रतिक्रिया दिलेली आहे। कालची घटना अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। विधान भवनाचं पावित्र्य राखलं पाहिजे असंही म्हटलेलं आहे। यासोबतच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि योग्य ती कारवाई होईल असं आश्वासन दिलंय। एक प्रकारे विनंती सुद्धा केलेली आहे, विधिमंडळ सभागृहाचं पावित्र्य सगळ्यांनी राखलं पाहिजे असं सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय।